महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या JSWच्या फेज 3 च्या विस्तारासंदर्भात पर्यावरण मंजुरी देण्यापूर्वीची जी जनसुनावणी ठेवली आहे त्याबद्दल बराचसा संभ्रम आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे स्पष्टपणे असं दाखवलं जाते की कुणीतरी बाजूनी आणि कुणीतरी विरोधात। सर्वात आधी मला असं सांगावंसं वाटतं की अशा पद्धतीने आपण जर ह्या जनसुनावणीकडे पाहायला गेलो तर एकतर आपल्याला ते सुनावणीचा अर्थच कळलेला नाही आहे किंवा आपण कुठल्या तरी चुकीच्या दिशेला चाललो आहे। खरं तर आपल्याला तो अधिकार आहे की आपण इथे राहतोय, जनता म्हणून राहतोय, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि वेगवेगळ्या संघटनांचा भाग म्हणून आपण इथे काम करतोय आणि सर्वसामान्य नागरिक। शासन जेव्हा अशा प्रकल्पांना मंजुरी देत असते पर्यावरण विषयक, तेव्हा तिथल्या नागरिकांना काय वाटतंय, त्यांचं काय म्हणणं आहे, हे ऐकण्यासाठीची ही खरं तर जनसुनावणी आहे। आणि तिथे फक्त कोणी उत्तरं देणार नाही आहे, आपलं म्हणणं मांडण्यासाठीची ती एक संधी आहे। उद्या असं व्हायला नको की तिथल्या लोकांचं तुम्ही ऐकलंच नाही की त्या प्रकल्पाचा तिथल्या पर्यावरणावर काय परिणाम आहे, सामाजिक आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम आहे, असे बरेचसे मुद्दे आहेत। तर एकूणच आपण जी परिस्थिती आहे ती आपण लिखित स्वरूपात मांडणार आहोत किंवा तिथे प्रत्यक्षात बोलणारे लोक तर खूप असणार आहेत। आम्ही सुरुवातीपासूनच ह्या प्रकल्पासंदर्भातल्या माहितीबद्दल बोलतोय, अर्थात सुनावणीच्या जागेबद्दल सुद्धा आम्ही बोलतोय। आमचा त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की सगळ्यांना त्यामध्ये सहभागी होता यावं, सर्वांना तो विषय कळावा। सुरुवातीपासून आम्ही हेच म्हणतोय। आज 4500 पानांचा इंग्रजीतून असलेला अहवाल आणि त्याची भाषांतरित पानं जी आहेत मराठीतून, ती 18 आणि 12 कशी असू शकतात, कितीशी माहिती असेल त्याच्यामध्ये, त्याच्यावर आमचा आक्षेप आहे। त्याचबरोबर त्या अहवालाबद्दल म्हणजे कंपनीने विस्तारीकरणाचा जो पर्यावरण मूल्यांकन अहवाल जो मेकॉन लिमिटेड ह्या कंपनीने बनवलेला आहे तो सबमिट केलेला आहे आणि तो अहवाल पाहून त्यांनी जे म्हटलेलं आहे त्या कंपनीने ते योग्य आहे की नाही हे आपण बघायचं आहे। आणि त्यामध्ये काय राहून गेलं आहे किंवा त्यात काहीतरी वस्तुस्थिती वेगळीच दाखवलेली आहे आणि इथे प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे, ह्यातला तफावत आपल्याला ती सांगता येऊ शकते। तर ही एक संधी आहे। पण आपण ज्या पद्धतीने या सुनावणीकडे बघतोय असं वाटतं की निवडणूक आहे की काय, एका बाजूला कंपनीचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे फेज 3 ला विरोध करणारा उमेदवार आहे आणि मग किती मतं कुणाला, आणि मग हे सगळंच सुरू आहे। अगदी म्हणजे सगळेच प्रकार जे निवडणुकीत आपण पाहतो, ऐकतो, अनुभवतो ते सगळंच सुरू असल्यासारखं एकूण वातावरण झालेलं आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपण लोकांना योग्य सांगितलं पाहिजे, योग्य माहिती दिली पाहिजे की ही जनसुनावणी काय आहे। माझ्या लेखी तर ही एकतर ग्रामसभा असू शकते की कोणताही निर्णय घेताना सगळ्या ग्रामस्थांचा त्यामध्ये आवाज असला पाहिजे। शासनालाही तेच वाटते, कोणताही निर्णय घेताना तिथल्या शेवटच्या टोकाच्या व्यक्तीचाही आवाज त्यामध्ये असला पाहिजे। पण इथे मात्र सगळेच वेगळ्या पद्धतीने दाखवत आहेत की काय चाललंय, मग आमचा पाठिंबा, मग आमचा विरोध, हे सगळं सुरू आहे ना, हे चुकीचे आहे अगदी, असं नका करू प्लीज। आणि बऱ्याचशा लोकांनी हेही सांगितलं की काही लोक म्हणतात की काँग्रेसनेच ही कंपनी आणली। धन्यवाद देते मी त्या सगळ्यांना की त्यांनी निदान हे मान्य केलं की हा प्रकल्प माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये आला। आणि दुर्दैवाची बाब ही आहे की त्यानंतर आपल्या भागात कुठल्याही राजकीय पक्षाने रोजगार निर्मितीसाठी कोणताही प्रकल्प आणला नाही, हे स्थानिक लोकांनी मान्य केलं। आणि मला अभिमान आहे माझ्या पक्षाचा की त्यांनी रोजगाराच्या उद्देशाने ह्या प्रकल्पाला इथे मंजुरी दिली। काँग्रेसच्या बद्दल आपण सगळेजण इतके धन्यवाद देत आहे आणि आज माझ्या भूमिकेबद्दल शंका घेत आहे की मी असं का, तर नाही, काँग्रेसला अपेक्षितच काम मी करते आणि मी सातत्याने, तेव्हाही काँग्रेसने जनतेच्या हिताचा विचार केला होता आणि आजही मी काँग्रेसच्या माध्यमातून जनतेच्याच हिताचा विचार करते। माझी जी काही भूमिका आहे ती जनहिताची आहे, कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कुणाला तरी वैयक्तिकरित्या फायदा होण्यासाठी माझी कोणतीही भूमिका कधी नसते आणि नसणार आहे। तर बऱ्याच लोकांना जर काही गैरसमज असतील तर त्यांनी निश्चितच माझ्याशी संपर्क करावा, मी ते दूर करण्याचा प्रयत्न करेन।
पण ठीक आहे, ज्यांना समजून घ्यायचं नसेल त्यांना आपण काही स्पष्टीकरण देण्यातही अर्थ नसतो. पण ह्या जनसुनावणीसाठी मी माझं स्वतःचं लेखी म्हणणं तयार केलेलं आहे आणि माझा विश्वास आहे शासनावरती की जशी त्यांनी पर्यावरण मूल्यांकन अहवाल देण्याची संधी त्या कंपनीला दिली, तीच संधी आपल्यालाही दिलेली आहे की बाबा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती. आणि अर्थात तो माझा अधिकार आहे की मी काय बाजू मांडावी. गेले कित्येक वर्ष या भागामध्ये काम करत असताना माझा काय अनुभव आहे, माझं असं आपलं काय मत आहे, किंवा मला जी माहिती ग्रामस्थांकडून मिळते, नागरिकांकडून मिळते, शहरातील असतील, ग्रामीण भागातील असतील, काही वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या मग प्रदूषणाच्या असू शकतात, रोजगाराशी संबंधित असू शकतात, पर्यावरणाशी संबंधित असू शकतात. तर सातत्याने काम करत असताना आपण फक्त काही राजकीय काम करतो असं नाही आहे, तर सामाजिक सुद्धा आपण काम करत असतो. आणि अर्थातच त्यातून त्याचा इथे कशा पद्धतीने आपल्याला सांगड घालता येईल, आणि ही एक संधी आहे की आपल्याला ती परिस्थिती शासनाला सांगण्यासाठीची. तर मला असं वाटतं की ते लिखित आहे, कारण वेळ फार कमी आहे सुनावणीचा. एकूणच माहिती घेतली असता तिथे कुणीही उत्तरं देणार नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते लिखित स्वरूपात आणि आवश्यक जे काही दस्तावेज असतील संबंधित, त्याचे रेफरन्स असतील जे, ते सोबत जोडूनच आपण ते दिलं तर जास्त चांगलं आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की इथे कोणताही गट तट असं काही नाही आहे. आपल्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की इथल्या लोकांचं आयुष्य जे आहे, जनजीवन जे आहे ते सुरळीत असावं, प्रदूषणविरहित असावं, पर्यावरणाचं रक्षण व्हावं, मोठ्या प्रमाणात तिथे रोजगार निर्मिती व्हावी. हेच तुमचं म्हणणं आहे, आमचंही तेच म्हणणं आहे. तुम्ही आणि आम्ही काही वेगळे नाही आहोत. आपण इथल्या विकासाच्या दृष्टीने काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे ज्या पद्धतीचे भ्रम आहेत ते कृपया आपल्या मनातून काढून टाका, एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय जगत.